गुरु असलेल्या आपल्या वैद्यताई. वैद्यताई तुम्ही असाल तर हँड रेज करा मला फक्त, कारण तुम्ही मला दिसत नाहीये तुम्हाला स्पॉटलाइट करायला. तर आपण त्यांच्याकडून ती बोधकथा ऐकू आणि अशी बोधकथा असते की नक्की आपल्याला विचार करायला भाग पाडणारी. आणि आपण जाऊ आता फारसा वेळ न घालवता वैशाली वैद्यताईंच्याकडे. वैद्यताई कंटिन्यू. हो. सुमित सर म्यूट टाका, ऑल म्यूट हा टाका. येस ठीक. वैशाली ते अनम्यूट करा. वैशाली ते अनम्यूट करून घ्या. हा केलं बघा, खूप छान छान अनुभव आपण आता ऐकले ना. रश्मीताई आता माझ्या त्या वेट लॉसच्या फ्लायर मध्ये आहेत आणि कन्सिस्टंटली म्हणजे भरपूर वेळा त्या लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब अशा असतायत. म्हणजे खूप छान काम करतायत त्या स्वतःशी, स्वतःच्या बरोबर. आपल्या मनाने एकदा ठरवलं आणि काम करायला लागलं की खूप छान. तर कमिटमेंट, स्वतःशी कमिटमेंट तर तशी ती त्यांची आहे. आणि त्याच प्रकारे एक डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरांची कमिटमेंट कशी आहे आणि विचार कसा आहे त्याबद्दलची ही कथा आहे. तर एक हॉस्पिटल, आचार्य हॉस्पिटल म्हणून, समोर नेहमीचीच गडबड, वॉर्ड बॉय, नर्सेस, लगबग, ॲम्ब्युलन्सची ये-जा, सगळं नेहमीप्रमाणेच. घाबरलेला असा एक जण हॉस्पिटलच्या समोर उभा राहून त्या भल्या मोठ्या हॉस्पिटलवरची पाटी वाचत होता. डॉक्टर मीरा आचार्य, MS स्त्री रोग तज्ञ, आणि डॉक्टर राजन आचार्य, MD बालरोग तज्ञ. आता आज जावं की नाही अशा विचारातच तो गुंतला होता, पण जावे तर लागणारच होते, कारण त्याच्या सोबत असलेली त्याची पत्नी जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर उभी होती. तिची ती मिनिटाला वाढत जाणारी तडफड त्याला काही बघवेना. आणि एक आवंढा गिळला त्यांनी, सगळी हिंमत गोळा केली आणि तिला एका हाताने सावरत सावरत तो हॉस्पिटलमध्ये त्यांनी पाऊल टाकलं. आता पाऊल ठेवता क्षणी हॉस्पिटलचा तो भव्यपणा त्याच्या अंगावर आला. एसीच्या बोचऱ्या गारव्याने त्याच्या घामेजलेल्या अंगावर शिरशिरी आली. बावरून इकडे तिकडे पाहायला लागला. कोण पाहिजे तुम्हाला? बाजूला असलेल्या रिसेप्शन काउंटरवरून तीक्ष्ण आवाज आला. तर वेदनेने तळमळणाऱ्या बायकोला एका खुर्चीत बसवून तो तिकडे थांबला, धावला आणि म्हणाला, डॉक्टर, डॉक्टर मीरा आचार्य यांना भेटायचं होतं. तो कसा बसा बोलला, तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? तिने विचारलं. तर त्याला वरपासून खालपर्यंत तिने निहाळलं की त्याचा तो घामिजलेला अवतार, त्याचे ते मळके कपडे, पायामध्ये साधीशी स्लीपर, हे सगळं पाहून तिच्या कपाळावर आठ्या जमा झालेल्या. म्हणजे याच्याकडे काही पैसा पण नाहीये वगैरे असं तिला वाटलं. नाही, माझ्याकडे त्यांची अपॉइंटमेंट नाहीये, तो बोलता झाला. वाटलंच मला. हे पहा मॅडम, अशा कोणालाही कधीही भेटत नाहीत. त्यांना भेटण्याची वेळ अगोदरच घ्यावी लागते. थोडीशी चिडतच ती म्हणाली, मॅडम नाही म्हणू नका हो, माझ्या बायकोला कळा सुरू झाल्या आहेत. या अगोदर 2 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, पण खूप अवघड केस, त्यामुळे त्यांनी घ्यायला नकार दिला. मीरा मॅडमचं नाव खूप ऐकू नये म्हणून मी त्यांना इकडे तिला घेऊन आलोय. तर मीरा मॅडमकडे त्यांची फी माहित आहे का तुम्हाला? आणि हॉस्पिटलचा खर्च झेपणार आहे का तुम्हाला? तुच्छपणे त्याच्याकडे पाहत ती रिसेप्शनिस्ट म्हणाली. तर तो, मॅडम असं नका हो म्हणू, मी देईन पैसे. एकदा बायकोकडे तर एकदा तिच्याकडे बघत तो म्हणाला. त्याच्या डोळ्यातनं आता पाणी वाहत होतं. काय गडबड चालली आहे? बाजूच्या केबिनचा दरवाजा उघडून डॉक्टर मीरा तेवढ्यात बाहेर आल्या. गोऱ्या पान रंगाच्या, उंच नाजूक शरीर यष्टीच्या, साधारण 45च्या त्या डॉक्टर मीरा लिनन कॉटनच्या काळे काठ असलेल्या लिंबू कलरच्या साडीत, काळ्या स्लीवलेस ब्लाउज मध्ये त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर उठून दिसत होतं. लीना, हे काय चाललंय इकडे? कोण आहेत हे गृहस्थ? त्या रिसेप्शनिस्टला विचारण्यात आलं. मॅम माहित नाहीये, पण अपॉइंटमेंट न घेता आले, तुम्हाला भेटायचंय असं म्हणताय. मी सांगितलं त्यांना तुम्ही असं अपॉइंटमेंट शिवाय कुणालाही भेटत नाही, पण ते ऐकतच नाहीयेत बघा. मी आत्ता सिक्युरिटीला पण बोलावते, अडखळतच ती म्हणाली. एका हाताने तिला थांबवलं आणि त्यांनी त्या माणसाकडे नजर टाकली. काय काम आहे आपले? त्यांनी विचारले. मॅडम, मॅडम माझ्या बायकोला वाचवा, कळा सुरू झाल्या तिला. 2-3 दवाखाने फिरलो, पण अवघड केस आहे
म्हणून कोणीच घेतलं नाही, पण तुमच्याशिवाय मला पर्याय नाही ना दिसला, म्हणून हिम्मत करून इथे घेऊन आलोय. तो त्यांच्या पायाच पडत म्हणाला. मीरा एकदम मागे सरकल्या. अहो काय करताय, पाया काय पडताय, एक तर अगदी ऐनवेळी तिला घेऊन आलात तुम्ही, तिची काही हिस्ट्री मला माहित नाही, अशा वेळी मी काय करणार सांगा बरं. तर मॅडम काही करा, पण माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला वाचवा हो. गदगदून तो माणूस बोलला. हातात वेळ फार कमी होता. क्षणाक्षणाला त्या बाईंची अवस्था बिकट होत चाललेली होती. डॉक्टर मीरांनी एकवार वेदनेने तळमळणाऱ्या त्या पत्नीकडे त्याच्या बघितलं. केस अवघड तर होतीच, अनुभवी नजरेने ते त्यांनी ओळखलं आणि लगेच तिला, लीना या बाईंना आत घ्यायला सांग, बहुतेक ऑपरेशन करायला लागणार आहे, त्याची तयारी पण सिस्टरला करायला सांग. त्यांनी पटापट सूचना दिल्या आणि त्या माणसाकडे त्या बाईंची फाईल मागितली आणि वेगाने त्या केबिन मध्ये गेल्या. पटापट त्यांनी फाईल वरून नजर टाकली. एका सोनोग्राफीवरून त्यांना बाळाची नक्की पोझिशन काय आहे हेही बघायचं होतं. त्यांनी तशी सूचना दिली आणि ताईंना सोनोग्राफीसाठी आणलं गेलं. बाळ पोटामध्ये आडवं होतं. आता ऑपरेशन शिवाय काहीच पर्याय दिसत नव्हता. त्या माणसाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या आणि त्या बाईला त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. खूप अवघड केस, पण स्वतःच सगळं कौशल्यपणाला लावून त्यांनी त्या बाळाला जन्माला घातलं. बाळाची आई सुद्धा स्वस्थ होती. बाहेर येऊन त्या माणसाला त्यांनी सांगितलं, आई आणि बाळ उत्तम आहेत, सुखरूप आहेत. तसं तो परत त्यांच्या पायावर कोसळला. तुमचे खूप उपकार झाले मॅडम, देव तुमचं भलं करेलच, तुमची मुलं बाळ सुखातच राहतील. तो भरभरून बोलत होता. त्याची बायको आणि बाळ दोघंही उत्तम असल्याचं समजल्यामुळे तो इतका आनंदित झाला होता. लीना यांच्याकडून त्यांचे जितके शक्य होतील तितकेच पैसे घे, कोणताही फोर्स करू नकोस, अशा त्या रिसेप्शनिस्टला त्यांनी सूचना दिल्या. त्या परत आपल्या केबिन मध्ये आल्या. खुर्चीवर डोळे मिटून त्या स्वस्थ बसल्या. खूप मानसिक थकवा आला होता त्यांना, कारण खरंच खूप क्रिटिकल केस होती. देवाचे उपकार म्हणून हाताला यश आलेलं होतं. त्यांना वाटून गेलं, आलेल्या थकव्यापेक्षा सुद्धा बाळंतीण सुखरूप आहेत याचं समाधान त्यांना जास्त होतं. त्यांना त्या माणसाचा आनंदी चेहरा आठवला. खरंच आईबाबा झाल्याचा आनंद काही औरच असतो. किती खुश होता तो. आनंदाच्या भरात किती आशीर्वाद दिले त्याने मला, आणि तुमचं भलं काय होईल, मुलं बाळ काय सुखात राहतील असंही बोलला का तो. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. मुलं बाळ सुखात असायला अगोदर ती मुलं बाळ असायला तर हवीत ना. अतीव वेदनेने त्यांचा चेहरा पिळवटला. या हाताने मी आजवर अनेक बाळांना जन्म दिला आणि त्याच हातात स्वतःच बाळ मात्र नाहीये. राजन आपला नवरा बालरोग तज्ञ, त्याने किती बाळांना सुदृढ आयुष्य दिलंय, जीवदान दिलंय. या कशाची पुण्याही काही कामी आलेली नाहीये. किती दैव दुर्विलास. 2 कडक थेंब अश्रूंचे त्यांच्या गालावर ओघळले. खरं तर किती प्रयत्न केले मी बाळासाठी, आम्ही दोघांनी. आपण तर स्त्रीरोग तज्ञ, याविषयीची सगळीच माहिती आपल्याला आणि सगळेच उपचार माहिती, सगळं काही करून पाहिलं. उपचारांमुळे शरीराला किती वेदना झाल्या, त्याही निमूटपणे सहन केल्या. शरीर मन पिळून निघालं त्या दरम्यान आणि हार्मोन्सची इंजेक्शन घेतली. मूड किती स्विंग व्हायचे. कधी कधी डिप्रेशनच्या गर्दीत जातोय की काय असं त्यांना वाटायचं. पण बाळासाठी ते पण आपण सहन केलं, पण नाहीच. बाळाचं सुख काही नशिबातच नव्हतंच. राजन कितीदा बोलला, थांबव हे सगळं. कशासाठी इतका अट्टाहास. जगात काय कुणाला मूल नसतं का, म्हणजे मूल नसतं असं असतं का. आपण दोघेच पुरेसे आहोत ना एकमेकांसाठी. पण आपलंच मन मानत नव्हतं. किती बाळांना जन्म होताना पाहिलंय, बाळाला जन्म देताना आईला होणाऱ्या वेदना पाहिल्या आहेत आणि बाळाला बघता क्षणी वेदना विसरून आईच्या चेहऱ्यावर विलसणारी तृप्ती पण पाहिली आहे. ती वेदना ती तृप्ती मलाही अनुभवायची होती. राजनची आई त्यांना नातवंड मांडीवर खेळवायचं होतं, पण ते होत नसल्याचं पाहून त्याही बिथरल्या होत्या. त्यांच्या नजरेतला माझ्याबद्दलचा तो विखार जाणवायचा मला, पण माझ्या हातात काहीच नाही ना. उपचाराचा काही परिणाम होत नव्हता. हतबल झाले होते मी आणि विज्ञानाची कास धरलेली मी शेवटी देवदेव उपास तपास यांच्याकडे पण वळले होते. कळत होतं पण वळत नव्हतं, अशी माझी गत झाली होती. या उपायांनी फरक काहीच पडला नाही, पण शरीर अधिकाधिक
अशक्त होत गेलं. शेवटी सगळ्याच गोष्टींना काहीतरी म्हणजे शरीराला पेलेनाशाच झाल्या आणि शेवटी कंटाळून सगळंच मी बंद करून टाकलं. दत्तक बाळासाठी राजनचं मन वळवलं. तो हो म्हणाला. पण तिथे सासूबाई आडवे आल्या. त्यांना त्यांच्या रक्ताचंच मूल पाहिजे होतं. खरं तर जग कुठे चाललंय आणि यांचं काय असं वाटलं मला. पण त्यांच्या हट्टापुढे कोणाचं काहीच चाललं नाही. दत्तक बाळ घ्यायला मग राजनच नाही म्हणाला. मग आम्ही अनाथ आश्रमांना भेटी द्यायला सुरुवात केली. तिथल्या मुलांसाठी कपडे, खेळणी, खाऊ, पुस्तकं घेऊन जायला लागलो. त्यांच्यासोबत वेळ छान जायचा आमचा. कित्येक मुलांच्या शिक्षणाचा खर्चही आम्ही आजपर्यंत करतो आहोत. हे सगळं असलं तरी आम्हाला आमचं बाळ नाही ही खंत सतत असतेच सोबत. कारण मी तेच काम करते ना. विचारातनं मीरा बाहेर आल्या. मनगटावरचं घड्याळ संध्याकाळचे 6 वाजल्याची वेळ दाखवत होतं. लगबगीने त्या उठल्या. चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला आणि आता घरी निघायचं होतं. बाहेर आल्या. उद्या त्यांच्या सासऱ्यांचं श्राद्ध होतं. घरी जाऊन सगळी तयारी झाली की नाही ते पाहायचं होतं. नर्सेसला त्या आवश्यक त्या सूचना देऊन बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी ते लवकरच उठल्या. घरी कितीही नोकर चाकर असले तरी आजचा श्राद्धाचा सगळा स्वयंपाक त्यांनाच रांधायचा होता. सासूबाईंचं वय 80च्या आसपास. त्यांना वयोमानाप्रमाणे काही काम जमायचं नाही. त्यामुळे सगळं काही त्यांना एकटीला करायला लागणार होतं आज. आणि कंबर कसून त्या कामाला लागल्या. मग एक पदार्थ बनवून तयार होत होता. तितक्यात हॉस्पिटलमधून फोन आला. खरं तर आज त्यांनी इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही म्हणजे घ्यायचा नाही अशा सूचना तिथे करायचा नाही दिल्या होत्या आणि घ्यायचा नाही स्वतःच्या मनाला दिल्या होत्या. फोन आलाय म्हणजे नक्कीच इमर्जन्सी असणार. त्यांनी त्यांची असिस्टंट डॉक्टर सलोनी तिला फोन लावला. तिला त्या केसकडे बघायला सांगितलं. पण तिनं जे सांगितलं ते ऐकून त्यांना घामच फुटला. साधारण 19 वर्षाचीच मुलगी आणि 7वा महिना चालू असतानाच बाथरूम मध्ये ती पोटावर पडली होती. रक्तस्रावही खूप होत होता. तिचे नातेवाईक कोणतीही पूर्वसूचना न देता तिला इकडे घेऊनच आलेले होते. त्यांना डॉक्टर मीरा यांनाच भेटायचं होतं. समजावून ते ऐकतच नव्हते. त्यांची भाषा उद्धट झाली होती, अरेरावीची होती. पेशंटला काही झालं तर हॉस्पिटलमध्ये तोडफोड करू, डॉक्टरांवर केस करू, असं सगळं ते म्हणत होते. मीरा या धमक्यांना घाबरणारी नव्हती, पण तिला त्या मुलीची काळजी वाटायला लागली. पोटावर पडल्यामुळे तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तिने क्षणात निर्णय घेतला. फोनवर भराभर काही सूचना दिल्या. झालेला स्वयंपाक झाकून राहिलेला स्वयंपाक आल्यावर करू असा विचार करून ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. बंगल्याच्या पोर्चमध्ये येऊन गाडीत बसणार तेवढ्यात सासूबाईंचा तार स्वरातला आवाज त्यांना ऐकू आला. थांब तिथेच, कुठे निघालीयस? सगळं अर्धवट टाकून. आज श्राद्ध आहे माहित आहे ना? अजिबात जायचं नाही. सगळं ऐकलंय मी. तू नाही गेलीस तर ते बाळ मरणार नाहीये. जातील तिला दुसरीकडे घेऊन. ताड ताड त्या बोलत होत्या. आई अहो काय बोलताय? अजून जन्मालाही आलं नाही ते बाळ आणि त्याच्या मरणाची काय भाषा करताय? एका विश्वासाने ते लोक तिला माझ्याकडे घेऊन आलेत. त्यांचा विश्वास आहे की मी बाळाला त्या आणि आईला काही होऊ देणार नाही, सुखरूप ठेवेन. आणि गेलेल्या माणसांपेक्षा मला नव्याने जन्मणारं बाळ आहे ना, ते कसं सुखरूप जन्माला येतंय ह्याचं जास्त महत्व आहे. दुसऱ्यांची बाळं जन्माला घालतेस तू आणि स्वतःचं आहे का काही बाळं? आणि तुझ्या ओटीत स्वतःचं काहीच नाही. तू तर तशीच आहेस ना. दुसऱ्यांचीच बाळंतपणं करत करत राहा जन्मभर. रागात बरीच बडबड करून त्या गेल्या निघून. त्यांचं ते विखारी शब्द तिला घायाळ करून गेले. पण पापण्यांच्या आडचं पाणी तिने निग्रहाने परतवलं, दीर्घ श्वास घेतला आणि मनाला शांत केलं आणि ते गाडीत बसले. हॉस्पिटलमध्ये जायला त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तयारी झाली होती. रक्तस्राव बराच झाला होता. पेशंटची अवस्था नाजूकच होती, पण स्वतःचं सगळं ज्ञान, कौशल्य पणाला लावलं त्यांनी आणि तिचं ते बाळंतपण सुखरूप केलं. हातामध्ये घेतलेल्या मांसाच्या गोळ्याकडे त्या भान हरपून बघत होत्या. सृजनाचा हा सोहळा त्या नेहमीच बघायच्या आणि दरवेळेला निसर्गाच्या या आविष्काराच्या पुढे त्या नतमस्तक व्हायच्या. त्या छोट्याशा बाळाला काही दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याची गरज होती. राजनकडे त्याला सोपवलं त्यांनी आणि त्या निश्चिंत झाल्या. अजून एक बाळ आपल्यामुळे सुखरूप जन्माला आलं ही भावना त्यांना सुखावत होती. तितक्यात मगाचे सासूबाईंचे शब्द त्यांना आठवले.
अशी आहेस ना म्हणूनच तुझ्या ओटीत मूल नाहीये. तर ह्या जीवघेण्या शब्दाचे आता ह्या क्षणी त्यांना काहीच वाटले नाही, उलट आनंद भरून होता मनामध्ये. कोण म्हणतं मी आई नाही? या हाताने आजवर कितीतरी बाळांना जगात आणलंय मी. त्यांचा जन्म होताना इथे माझाही जीव किती वर खाली होत असतो. त्याच्या आईसोबत त्या वेदना मी सुद्धा अनुभवत असते. त्या वेदनेचं स्वरूप वेगळं असलं तरी जीव जन्माला आल्यावर त्या आई इतकंच समाधान मला सुद्धा होत असतं. यशोदेनी सुद्धा कृष्णाला कुठे जन्म दिला, पण होती ना ती आईच. मग मी सुद्धा या मुलांना जन्म दिला नसला तरी काय, जन्म सुखरूप व्हावा म्हणून जीवाचा मी आटापिटा करते आणि मातृत्वाचा हा सोहळा भरभरून जगते मी. समाधानाने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकच काय, अनेक बाळांची आई असल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. खरंच किती कसे पण प्रसंग येतात एकेकांच्या जीवनामध्ये, डॉक्टरांच्या जीवनामध्ये. अगदी लोक तोडफोडीची भाषा काय, त्यांच्यावर केस करण्याची भाषा काय करतात. पण ज्याने कमिटमेंट स्वतःशी केलेली आहे ना, तो अतिशय त्या कमिटमेंट प्रमाणे तो करत राहतो. तशा त्या करत राहिल्या मीरा मॅडम. त्यांच्या या गोष्टीवरनं आपल्याला बोध घेता येतो, की खरोखरच आपण आणि नव्हतं तरी त्या अनाथाश्रमात, म्हणजे त्यांना ते दत्तक मूल पण घेता आलं नाही. तरी पण त्या अनाथाश्रमांमध्ये जाऊन कित्येकांना मदत करत होत्या. आता एवढी त्या मदत करत होत्या आणि आपल्यालाही रोज सांगितलं जातं आपल्या सुजाताताई, आता पद्मजाताई, अर्चिताताई आपल्याला सांगत असतात, की आपल्याला मदत करायची. मग आपल्याला मदत करायची, खरंच आपल्या हातात हे असं डॉक्टरांसारखं कौशल्य नाही. पण एक लिंक पाठवण्याचं, ती किती छोटीशी मदत आहे, पण ती कुणाला तरी खूप छान असंच वाचवणार आहे. आणि म्हणूनच हा बोध घेऊन आपण या बोधकथा थांबवूया. हरिओम. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण वैद्यताईंसाठी. खरंच ऐकताना अंगावर शहारे आले. कारण असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि आपल्याला ना नेहमी घेणं माहिती असतं आपल्याला. एकच मिनिट स्पॉटलाइट करते. आपल्याला नेहमी घेणं माहिती असतं आपल्याला. सतत काहीतरी आपल्याला हवं असतं, सतत काहीतरी फुकट फ्री म्हटलं तर आपल्याला तो जास्त आनंद, अगदी परमानंद होत असतो. पण हे फ्री मिळणं आणि उगाचच मिळणं, आपल्या कष्टाशिवाय मिळणं हे खूप लिमिटेड असतं. याच्याने आपल्याकडे समृद्धी येणार नाही आणि आपल्याला जर खरी समृद्धी अनुभवायची असेल तर आपल्याला दाता व्हायला लागेल. आपल्याला देता आलं पाहिजे, घेण्यापेक्षा देता आलं. घेत तर आपण नेहमीच असतो, पण देता आलं पाहिजे आणि ती खरी समृद्धी आहे. आपल्याला वाटतं मी अब्जाधीश होईन, मग मी लोकांना मदत करेन, माझ्याकडे पैसा येईल, मग मी मदत करेन. पण मदत करण्यासाठी तुम्ही खूप मोठे श्रीमंत असण्याची गरज नाहीये किंवा तुमच्याकडे पैसा असला पाहिजे असं काही नाहीये त्याच्यासाठी. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही अगदी देऊ शकता. आपल्या एक भाकरीतली चतकोर भाकरी दिली आणि कुणाची तरी भूक शमली तरी ते सुद्धा खूप मोठं दान आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप पैसा असण्याची खरंच गरज नाहीये आणि त्याच्यामुळं आपण आजपासून काय करू, आपण दाता होण्याचा प्रयत्न करू. जे दिलंय ते आपल्याला युनिव्हर्स दुप्पट देत असतं परत. मग आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे चांगलं आरोग्य मिळालंय तर चांगलं आरोग्य द्या. तुम्हाला कोणीतरी लिंक दिली आणि म्हणून तुमचं आयुष्य समृद्ध होतंय तर ती लिंक इतरांना शेअर करा. आम्ही जेव्हा शतायुषीमध्ये आलो आणि आमचे रिझल्ट छान यायला लागले, आम्हाला लोक विचारायला लागली, त्यावेळेला डॉक्टरांचे ओपीडी फुल असायचे आणि त्यांना वेळ नसायचा आणि ते काय म्हणायचे, हे असलं काही तू करत बसू नकोस, तुझ्यापुरतं तुला काय करायचंय कर, हे काही करत बसू नकोस. कारण आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला हे जमणार नाहीये. पण आज माझ्यापेक्षा कदाचित थोड्या जास्त लिंक डॉक्टर शेअर करतात, माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर इतरांना मदत करण्यासाठी तयार होतात, कारण रिझल्ट इतके सुंदर आलेत. आणि शतायुषीमध्ये मी म्हणते ना, माणूस कोणत्याही विचाराने तो आत येऊ दे, पण इथं येतो ना तो प्युअर सोल बनायला लागतो, एक चांगला आत्मा बनायला लागतो. कारण इथं ही जे हे बोधकथा असू देत, अर्चिताताईंची नीतिमूल्य असू देत, किंवा आपलं धनाजी सरांचं जे मनावरचं व्याख्यान असतं ते असू दे, आणि सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन असू दे, हे काम करतं. आपला योगा आपल्यावरती काम करतं आणि आपल्या विचारांमध्ये ती शुद्धता येते, आपले भाव बदलतात आणि हेच आपण सगळ्यांनी करायचंय. त्यामुळं उद्या आपला झोपेवरती डॉक्टरांचाच खूप मोठा छान व्याख्यान आहे 8:30 ते 9:30. जास्त
जास्तीत जास्त लोकांना लिंक द्या. तुमच्याकडे नाहीये, तुम्ही आज पहिल्यांदाच जॉईन झाला, तुमच्याकडे लिंक नसेल तर आजची मॉर्निंग फ्यू स्टेशनची लिंक तुम्हाला ज्यांनी दिली त्यांच्याशी संपर्क साधा, ते तुम्हाला त्याची लिंक देतील. सोमवारपासून सप्तधातूची लिंक शेटे सर, आपले सगळ्यांचे योगगुरु शेटे सर यांची सप्तधातू, की ज्याच्यामुळं आपल्या शरीरात बॅलन्स त्याचा सप्तधातूंचा बिघडला की आपलं आरोग्य बिघडतं आणि त्याची माहिती देणार आहेत. हे बघा 40-50 वर्षापासूनची या लोकांची साधना आहे, अभ्यास आहे आणि तो आपल्याला त्या आठवड्याभरात घर बसल्या अर्ध्या अर्ध्या तासात त्यांनी जे जे शिकलंय त्याचा सार काढून ते आपल्या समोर देतात. एक जन्म पुरणार आणि आरोग्याबद्दलची माहिती समजून घेणं, न्यूट्रिशन समजून घेणं. पण शतायुषी हे प्लॅटफॉर्म असं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आरोग्याची खूप छान माहिती मिळते. मग आपल्याला काय करायचंय, फक्त एक फुकटची लिंक शेअर करायची आणि काय करायचं असतं, फारच एखादी व्यक्ती गरजू वाटते तर त्याला कॉल करून सांगा की असं असं आहे टॉपिक आणि तू ये ऐक. आता जसं सांगितलं ना की आरती बळीवडे मॅडम, त्यांना फक्त 2 महिने लिंक दिली जात होती की तुम्ही फक्त ऐका म्हणून सांगितलं गेलं आणि ऐकल्यामुळे त्यांचं मन परिवर्तन झालं आणि आता आयुष्यात परिवर्तन व्हायला लागला. असंच कुणाच्या तरी आयुष्यात परिवर्तन होऊन जाईल आणि त्यामुळं आपली एक लिंक एखाद्याला जीवदान देऊ शकते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांना आपण आपल्या सगळ्या लिंक शेअर करत चालत जाऊ, कारण त्याला पैसे बिलकुल पडत नाही. तुम्ही अब्जाधीश कोट्याधीश असण्याची गरज नाही. ओके, तर परत एकदा वैद्यताई खूप विचार करायला लावणाऱ्या अशा कथा आपल्या समोर प्रेझेंट करतात, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण त्या जेव्हा हे बोलत होत्या ना, ही कथा सांगत होते, त्यावेळेला हे सगळे विचार माझ्या डोक्यात यायला लागले होते. तर इतकं सुंदर एखादी कथा पण सुद्धा आपलं मनावरती खूप छान संस्कार करत असते. सो थँक्यू परत एकदा. आता जाऊ आपण मॅरेथॉनच्या फ्लायरकडं आणि मॅरेथॉनच्या सगळ्या पार्टिसिपेंट्ससाठी, मॅरेथॉनच्या सगळ्या कोचेस लोकांसाठी, मॅरेथॉनच्या संध्याकाळच्या सेशनसाठी, सेशन घेणाऱ्या सगळ्या कोचेस लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आणि आपण बघू आजचे फ्लायर सगळे. हा, स्वाती मॅडम.